नमस्कार राम राम मंडळी. तर आज मी बनवणार आहे शेवया. माझ्या आईला खायचंय सगळ्या अशा भाज्या वगैरे टाकून आणि अशा पातळ सूप सारखं तसं तिला खायचंय. तर आहेत ना दोन दोन सुना मला माझ्या मागं लागते तूच बनव म्हणलं ठीक आहे बनवून तर काय. तर बघा शेवया घेतल्यात आणि ह्याच्यामध्ये आहेत ना कोबी, गाजर, शिमला मिरची, वाटाणा हे अशा भाज्या मी चिरून घेतल्यात. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सोयाबीन घालायचं असेल, पनीर घालायचं असेल किंवा अंडं फोडून टाकायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. आणि बघा ह्या शेवया ना माझ्या मावशीने दिलेत बघा. भरपूर खाऊन झाले, अजून एवढ्या बाकी आहेत. गहू आणि रवा दोन्ही मिक्स असा त्या शेवया आहेत आणि चांगले पौष्टिक आहेत. तर आम्ही हेच बनवतो. आता मी बनवते. तर शॉर्टमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला. आता या पातेल्यामध्ये तेल घातलंय मी. तेल टाकून तुम्ही थोडंसं बटर वगैरे पण घालू शकता त्याच्यामध्ये बरं का, तुम्हाला जर बटर हवं असेल तर. आणि शेवया चांगल्या थोड्याशा आपण हलक्या ह्याच्यावरती भाजून घेऊया, कारण ह्याचा नंतर जो वास असतो तो निघून जातो. त्यासाठी म्हटलं भाजून घ्यायच्या. कधीही शेवया भाजूनच घ्यायच्या. बघा शेवया छान भाजून झालेल्या आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. शेवया काढून घेतल्यात. आता आपण ह्याच्यात तेल घालायचं, पुरतं तेल घालायचं आणि जरा गॅस फास्ट करायचा बरं का. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा, बारीक टमाटर आणि कांदा चिरून घ्यायचा आणि तो टाकायचा. म्हणजे कसं खाताना पण छान लागतं. जास्त कांदा बघा चांगला भाजलेला आहे, हलका हलका गुलाबी रंगावरती. तर आपण ह्याच्यात कढीपत्ता टाकूया, कारण कढीपत्ता नव्हता तर मुलांना आणायला सांगितलं म्हणून मी आता कांदा भाजल्यावरच कढीपत्ता टाकते. आणि ह्याच्यात टाकूया आता आपण टमाटर. हलकासा भाजून घेऊया. तर कांदा, टमाटर, कढीपत्ता छान फ्राय झालाय. तर आता आपण ह्या भाज्या टाकून घेऊया. मका पण टाकलेली आहे याच्यात आणि ह्या भाज्या चांगल्या फ्राय करून घेऊया. चांगल्या एकदम म्हणजे एकदम भाजायच्या नाही, तर थोड्याशा कच्च्या राहू द्यायच्या, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते. भाज्या छान फ्राय झाल्यात. आता आपण ह्याच्यात टाकूया अद्रक लसूण पेस्ट. ते कसं अद्रक लसूण पेस्ट टाकलं ना की चायनीज फ्लेवर येतो बरं का ह्याला. आणि तुम्हाला जर अजिनोमोटो टाकायचं असेल तर तुम्ही अजिनोमोटो टाकू शकता. आणि सोया सॉस, चिली सॉस तुम्हाला काय टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. पण मी अगदी साधं बनवते, कारण असंही खूप छान लागतं. त्याला सगळे फ्लेवर टाकावं म्हणूनच काही प्रश्न नाही आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया हलका, कारण हा मसाला ऑलरेडी भाजलेलाच असतो. ह्याच्यात टाकूया आपण हिरवी मिरची. तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची असेल तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता. भाज्या खूप छान फ्राय झाल्यात, मसाले पण छान फ्राय झाले. आता मी ग्लासाने नाही तर कळशीने पाणी घालते. आता काय बाई मटणाला पाणी घालता की काय? मटणाला नाही, मॅगीला. बघा एवढं पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यात घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातलं. याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर शेवया टाकायची. त्याला बघा आता चांगली उकळी फुटलेली आहे. तर आपण ह्यात शेवया घालून घेऊया. पातळ करायचे तर सूप सारखं, त्यासाठी पाणी मी जास्त घातलेलं आहे. घट्ट नाही करायचे, सूप सारखं प्यायचंय आईला गरम गरम, त्यासाठी. आता ह्याला शिजू देऊया आपण. शिजल्यानंतर आपला हे शेवया तयार होतील. तुम्हाला काय नाव द्यायचंय ते मला सांगा बरं एकदा कमेंटमध्ये. बघा हे झाली आपल्या शेवया तयार. काय करता हो तुम्ही चिकन मटन सूपला, हे किती भारी लागते ते एकदा करून बघा. तर आता मी एका बाउलमध्ये काढते, गॅस बंद करते आणि आता हे आईला देणार आहे. खूप छान आणि भारी मस्त तयार होते बरं का हे खायला. आता ह्याच्यावर आपण घालूया थोडीशी कोथिंबीर. तर मंडळी ही आपण शेवयाचं सूप म्हणूया, शेवया म्हणूया, ते काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा. मी तर बनवलेलं आहे. आणि या मंडळी गरमागरम शेवयाचं सूप पिण्यासाठी